एक्झाम 2024 ही रद्द झाल्यामुळं आता विद्यार्थ्यांनी जे चलन भरलं होतं किंवा जी एक्झाम फीस भरली होती ती विद्यार्थ्यांना रिफंड केली जाणार आहे, म्हणजे ती परत दिली जाणार आहे. आता या परत देण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपलं बँक डिटेल देणं गरजेचं आहे. आता हे बँक डिटेल नेमकं कसं द्यायचं, कुठे भरायचं, काय काय याबद्दल काळजी घ्यायची आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. आता यामध्ये स्टेप बाय स्टेप अकाउंट नंबर, IFSC कोड, कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा, कुठे माहिती भरायची याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर गेल्यानंतर ही माहिती नेमकी कशी भरायची याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी नीट या जे पोर्टल आहे या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली दाखवलं जातं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फी रिफंड हा पर्याय दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आता आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड टाकून, कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करूयात. जो तुम्ही ॲप्लिकेशन नंबर फॉर्म भरताना युजर ID पासवर्ड वापरला होता तोच या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे, लक्षात असू द्या. आता ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, त्यानंतर दिलेला जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकायचा आणि त्यानंतर लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासोबत तुमचं बँक डिटेल देखील असणं आवश्यक आहे की ज्यामध्ये तुमचं बँक पासबुक तुमच्या समोर असणं, बँक पासबुक काय असेल ते तुमच्या समोर असावं, ज्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड हे देखील मेन्शन असावं. तसंच अकाउंट होल्डरचं नेम देखील आपल्याला या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली बँक डिटेल, रिफंड हेतू बँक डिटेल या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे, म्हणजे जो काय अकाउंट होल्डर आहे त्याचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर खाली त्या ठिकाणी तुम्हाला IFSC कोड विचारला जातो, जो जी तुमची बँक आहे त्या बँकेचा या ठिकाणी तुम्हाला IFSC कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता IFSC कोड टाकल्यानंतर या ठिकाणी त्याच्या खाली तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा, जो तुमचा अकाउंट नंबर आहे, बँक अकाउंट नंबर, बँक खाते क्रमांक तो या ठिकाणी टाकून घ्यायचा. तो टाकल्यानंतर परत खाली त्या ठिकाणी पुष्टी करा, कन्फर्म अकाउंट नंबर या पर्याय दिलेला आहे, त्यामध्ये परत तुम्हाला तोच अकाउंट नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे आणि जी बँक आहे, ज्या बँकेत तुम्ही डिटेल दिलेलं आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. त्यासोबतच तुम्ही तुमचं पासबुक किंवा कॅन्सल चेक या ठिकाणी अपलोड देखील करू शकता, पण ऑप्शनल आहे, काय अडचण नाही. असेल तर करा, नसेल तर काय अडचण नाही. सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आणि यस यावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमचं जे बँक डिटेल आहे ते या ठिकाणी सेव्ह होतं. आता यस केल्यानंतर तुमचं जे बँक डिटेल आहे ते सक्सेसफुली सबमिटेड झालेलं असल्याचं तुम्हाला या ठिकाणी मेसेज देतो. आता त्यानंतर तुम्ही जर परत होमवर गेलात आणि परत बँक डिटेल बघायला गेलात तर या ठिकाणी तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी परत दाखवली जाते. बँक डिटेल यावरती क्लिक करा, तुम्हाला तुम्ही भरलेली जी माहिती आहे ती परत या ठिकाणी पाहायला मिळते, ती बरोबर आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला चेक करता येतं. आता अशा पद्धतीनं जी काय बँकेचं डिटेल आहे, नीट एक्झामचं जी रिफंड येणारी फीस आहे ती फीस रिफंड घेण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रोसेस करू शकता. यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, IFSC कोड व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. आता ही रक्कम कधी मिळेल तर ही रक्कम साधारणपणे 7 ते 15 दिवस, एक्झॅक्ट टाईम या ठिकाणी सांगितलेला नाही. NTA या ठिकाणी एक्झॅक्ट टाईम की 2 दिवसात, 4 दिवसात असं सांगितलेलं नाही, परंतु ज्यावेळी तुम्ही हे माहिती भराल तिथून पुढं 7 ते 15 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाऊ शकते. हा एक अंदाज आहे, असं गॅरंटेड या ठिकाणी कुठेही दिलेलं नाही की एवढ्या दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात, परंतु एक 7 ते 15 दिवस देखील तुम्हाला या ठिकाणी लागू शकतात ही रक्कम तुमच्या खात्यावर येण्यासाठी. अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, कामाचा वाटला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत.